सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कांद्याचा भाव मिळत नसल्याने बोंबाबोंब आंदोलन जे आहे या ठिकाणी करण्यात येते। आपण पाहतो या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि कांदा लिलावाच्या ठिकाणीच या ठिकाणी त्यांनी बोंबाबोंब आंदोलन जे आहे ते सुरू आहे। खरं तर आज शिमगा आहे आणि शिमग्याच्या निमित्ताने सरकार विरोधात या ठिकाणी शेतकऱ्यांचं हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की काय मागणी आहे ते देखील जाणून घेऊयात आपण। काय मागणी आहे? आज शिमगा आहे, आंदोलन करताय, बोंबाबोंब आंदोलन करताय। आज शिमग्या दिवशी आम्ही बोंबलून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करतोय, कारण 1990-95 साली कांद्याला जो 4 रुपये 5 रुपये प्रति किलोचा म्हणजे 400-500 रुपये प्रति क्विंटलचा दर होता, तोच दर आज आम्हाला 30-35 वर्षानंतर आम्हाला घ्यावा लागतोय। आजही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला, मागील 2 महिन्यांमध्ये सरासरी जर काढला तर 500-600 रुपयाच्या वर सरासरी दर गेलेला नाही। आज कांद्याचा उत्पादन खर्च एकरी 70 ते 80 हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे। म्हणजे एकरी एक उत्पादन निघत आहे 30 ते 40 क्विंटल, म्हणजे क्विंटलचा खर्च आमचा जवळजवळ 2000 रुपयाच्या पुढे गेलेला असताना आम्हाला प्रति क्विंटल 600 रुपयाचा दर मिळतोय। म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होते, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते। ज्या प्रमाणात महागाई वाढली त्या प्रमाणात कांद्याचा दर का नाही वाढला हा आमचा सवाल आहे। खरं तर या शासनाकडे कृषी मूल्य आयोग आहे, या शासनाकडे कृषी विद्यापीठ आहेत, त्यांनी कांद्याचा उत्पादन खर्च काढायला हवा आणि किमान हमी भाव आम्हाला जाहीर करायला पाहिजे। कांदा नाशिवंत असला तरी त्यामुळे शेतकरी ठेवत नसले तरी शासनाला उत्पादन खर्च माहिती आहे। आज इतर गोष्टीची महागाई चालते, मात्र कांदा महाग का चालत नाही? आज या ठिकाणी आम्ही मागणी करतोय, कांद्याला किमान 4500 रुपयाचा हमी भाव मिळाला पाहिजे आणि मागील 2-3 महिन्यामध्ये जो कवडी मोल दराने कांदा विकला जातोय, आजही त्याच दराने कांदा विकला जातोय, त्या कांद्याला किमान 3000 रुपये अनुदान शासनाला जाहीर केलं पाहिजे। ही आम्ही मागणी करून आज या ठिकाणी आम्ही आणि शिमग्याच्या दिवशी बोंबलून आंदोलन करत आहोत आणि या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत। काय मागण्या आहेत तुमच्या? हो का, वडापाव 15 रुपयाला मिळतो, पाण्याची बाटली 20 रुपयाला मिळते आणि 1 किलो कांदा तुम्ही 5-5.5 रुपये किलोनं निलाव काढते। एक नंबरचा कांदा आहे हा, एक नंबरचा कांदा आहे हा। एक नंबरचा कांद्याला 450 पासून निलाव पुकारतात, म्हणजे आता किती 900पर्यंत देणार, म्हणजे विसंगती किती आहे। आणि आमचं म्हणणं आहे की कृषी मूल्य आयोगावर जो पाशा पटेल नावाचा भडंग बसलेला आहे त्याला आता तरी जाग यायला पाहिजे। निदान शिमग्याच्या निमित्तानं हा पाशा पटेल नावाचा भडंग शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करेल एवढीच आमची इच्छा आहे। आणि शेतकऱ्याला कमीत कमी 1500च्या पुढे लिलाव पुकारायला पाहिजे। मी व्यापारी बंधूंना विनंती करतो, तुमच्या ऑफिसचा केबिन AC आहे, तुम्ही पाण्याच्या बाटलीचं पाणी पिता, शेतकऱ्याला आजसुद्धा प्यायचं पाण्याची व्यवस्था नाही। आणि कांदा चोरी किती आहे मोठी, सोलापूर मार्केट कमिटीमध्ये हऱ्या गेला नाऱ्या आल्या तरीसुद्धा काय फरक पडत नाही। शेतकऱ्याच्या मालाची सर्रास लूट होत असते, चोरी होत असते। ह्या चोरीवर त्यांनी बंधनं आणायला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे। पूर्वी मटण आज 800 रुपये किलो आहे, पूर्वी 200 रुपये किलो होतं, कांदा त्यावेळेला 15 रुपये किलो होता। आज मटण 800 रुपये झाले, चिकन 250 रुपये झालेलं आहे आणि कांदा 4.5 रुपये किलो। ह्या व्यापाऱ्यांनी जे बहुसंख्य मुस्लिम व्यापारी आहेत, बागवान समाजाचे आहेत, त्यांना विनंती करतो, अरे जनाची नाही, रमजानच्या महिन्यात तरी सुद्धा पावित्र्य बाळगा आणि 1500च्या पुढे लिवाल तुम्ही सुरू करा, अशी माझी त्यांना विनंती आहे। आणि आमचं जोपर्यंत न्याय मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। काय प्रमुख मागणी आहे आज आंदोलन करताय? मी आज 150 पॅकेट माल आणला, 150 पॅकेट माल आणला, 700 रुपयानं 1 नंबर माल गेला आणि 2 नंबर माल 500 रुपयानं गेला। ज्यावेळेस मी माझ्या बापाला हात धरून मी या बाजार समितीत आलतो 25 वर्षापूर्वी, त्यावेळेस सुद्धा कांदा माझा 700 रुपये गेला आणि 2 नंबर 500 रुपये गेला। त्यावेळेसची परिस्थिती बघितली तर त्यावेळेस मी आमच्या वडिलांना 25 रुपये रोजगाराला महिलाला दिलता आणि भाडं होतं 10 रुपये, M45चा पुडा होता 45 रुपये आणि तवा खाताची गुणी येत होते 250 रुपये, तर आता खाताचे गुणी 1900 रुपये, बायाचा चिरण्याचा रोजगार 400 रुपये, आणाचं भाडं 40 रुपये। असं बघायला गेलं तर एकराला 1 लाख रुपये खर्च यायला लागलाय आणि माझा आता पट्टी बघायला गेलं तर 30,000 रुपये यायला लागले। मुदलात माझ्या मुदलात 70,000चा घाटा आहे। माझा 14 एकर कांदा आहे, माझा 14 एकरमध्ये मला टोटल 8 लाख नुकसान झाले, 8 लाख नुकसान झाले। सरकार आता मी एक तरुणी शेतकरी आहे, पण माझी मायबापाची जी शेतकरी आहेत ती इतकं खंगलेले आहेत की बाबा महागाईच्या तुलनेनं ह्याला भावच मिळाला नसल्यामुळं माझा शेतकरी मेटाकुटीला आहे। माझी मायबाप सरकारला, ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला माझी एक विनंती आहे की बाबा मायबाप सरकार ह्या माझ्या कांद्याला एक किमान 2500 ते 3000 हमी भाव द्या। आणि आता तुम्ही भावांतर योजना म्हणता, भावांतर योजना लागू करून सरकारनं माझा शेतकऱ्याचा, आता ज्या शेतकऱ्याचा माझा 400 रुपये कांदा गेला त्याला 1600 रुपये घालून द्या, ज्याचा 800 रुपये गेला त्याला 1200 रुपये घालून द्या, ज्याचा 700 रुपये गेला त्याला 1300 रुपये घालून द्या। भावांतर योजना म्हणता, तुम्ही निधी राखून ठेवता, तो निधीचा वापर
वापर करून माझ्या शेतकऱ्याचं डोळं तर पुसा ना. माझा शेतकरी बाप जो आत्महत्येच्या मार्गाकडे जाईल ना, येणारं वर्ष कसं घालावं या चिंतेत आहे. तर ते येणाऱ्या वर्षात तुम्ही 1000-1500 रुपये तर आम्हाला बाबा अनुदान द्यावं, सरकारनं 1500 रुपये अनुदान द्यावं आणि आमच्या शेतकऱ्याचं बाबा ती काय अडचण आहे पुढं बाबा जायला एक हातभार मिळेल ही मायबाप सरकारकडे माझी मागणी आहे. आपण पाहतोय खरं तर शेतकरी संघटना आणि शेतकरी कांदा उत्पादक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि ऐन शिमग्याच्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करून सरकारचे डोळे उघडावे यासाठी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात येत असलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVNN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.